देहाच्या स्वरूपात देवाकडे जाण्याची जी आपण निश्चितता ठेवतो, त्या देह आणि देवाच्या मनामध्ये देश हे ठिकाण लागतं. म्हणून जीवनामध्ये देव जरूर करावा, पण राष्ट्र सुद्धा देव आहे हे मानलंच पाहिजे. त्या राष्ट्राचं, त्या देशाचा आपण उतराई झालो पाहिजे. म्हणून त्यांनी कविता लिहिली. काय लिहिली? नेम जसी परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला सागरा. नेम जसी परत मातृभूमी. छत्रपती शिवरायांची आरती त्यांनी पहिली लिहिलेली आहे. अभिमान आहे. मी ते मुद्दाम पहिल्या दिवशी सांगितले, मला माहिती आहे हा विषय पुढे येणार. देव आणि देह यांच्या मनामध्ये देश, म्हणून राष्ट्रदेव. गे माय भू तुझे मी भेडीन सांग सारे, आणि ना आरतीला चंद्र सूर्य तारे. असंख्य कविता आहे. कविता त्या रचनाकारांनी लिहिल्या आहे ज्यांना देशाचा अभिमान आहे. अतिथी आलेले, आनंद झाला. घरात बोलवलंय, पाद्यपूजन केलंय, घरात बोलवलंय, बसायला सुंदरशी 3 आसन टाकले. तिन्ही अतिथी तिथे बसलेले आहेत आणि विचारलंय की आपण काय सेवा करू. आम्ही इथे जेवण करण्यासाठी, भोजन करण्यासाठी आलेलो आहे. आई, आम्ही असं ऐकलं. आई शब्द वापरला पहिला विषय. मंडोदरीने सुद्धा रावणाला विचारलं होतं की रावणा म्हणाले, अहो 80,000 बायका आहेत तुम्हाला. किती बायका होत्या? हो, रावणाला 1,200 नातू होते. रावणाची संपत्ती फार मोठी होती, कुटुंब. 80,000 बायका तुम्ही क्षणामध्ये बायका केल्या म्हणजे महाराज. तुम्ही त्या सीतेला एका क्षणात बायको करून घेऊ शकता का? तिला अशोकवाटिकेत ठेवलं, तिला का नाही तिच्याशी विवाह करत? त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं काम. म्हणजे ज्यावेळेस मी भिक्षा मागण्यासाठी गेलो नाही, त्यावेळेस माझ्या तोंडून सहज निघला की भिक्षा दे ही माई, भिक्षावाड. माई म्हणतोय मी तिला विवाह नाही करू शकत नाही. तर रावणानं वचन पाळलं महाराज. माई, आई या शब्दाचा अर्थ त्या दैत्यांना कळला. हो, आई पहिला शब्द निघाला. आम्ही जेवणासाठी आलो. आई असं ऐकलं की इथे इच्छा भोजन मिळतं. म्हणे हो, काय इच्छा आहे तुमची सांगा, स्नानादी कर्म करून या, तोपर्यंत मी तयार करून ठेवते, पाकसिद्धी करून ठेवते. नाही, जे असेल ते वाढ, जे असेल ते वाढ. आईला मोठा आनंद झाला. इच्छा भोजन याचं काय, जे असेल ते वाढ. लगेच गेली, पत्राळी आणलेल्या आहेत स्त्रियांच्या समोर. 3 पत्राळी ठेवल्या, रांगोळी घातलेली सुंदर. अरे अतिथी आल्यानंतर रांगोळी घातल्याशिवाय जेवायला बनवली महाराज. सुंदरशी रांगोळी घातलेली आहे. लोटी पहिला पाण्याचा भरून दिलेला आहे आणि चटणावळ आणलेली वाढण्यासाठी. चटणी, लोणचं वगैरे असतं. चटणावळ आणलेली वाढण्यासाठी तेवढ्या ती पुन्हा म्हणायला, आई आम्हाला इच्छा भोजन पाहिजे. सांगा ना काय इच्छा भोजन? तुम्हीच तर बोलले जे असेल ते वाढ. हो, जे असेल ते वाढ, पण आम्हाला इच्छा भोजन हवंय. काय हवंय? विवस्त्र होऊन वाढ. काळजाची असेल तर अंग थरथरून आलेले, रोमांच दाखवून आले. एकेका डोळ्यात 4-4 अश्रुधारा उभ्या राहिल्या. धावत किचन मध्ये, स्वयंपाक खोलीमध्ये गेलेली आहे, पाक कक्षामध्ये गेली आणि त्या ठिकाणी पतीच्या पायाचं स्मरण करते. भगवंता, हे प्रभू, हे दयाघना, हे पती देवा, माझी आता सत्व परीक्षा आहे, काय करू? अत्रि ऋषी नदीच्या किनाऱ्यावर बसले होते. तिथून त्यांनी सांगितलं, वाढ, विवस्त्र होऊन वाढ. बिनतारी संदेश म्हणून मोबाईल लिहिला. अनुसया मातेनं कमंडलू मधलं पाणी हातात घेतलं आणि पतिदेवाच्या पायाचं स्मरण केलं. लक्ष द्या, याला पातिव्रत्य म्हणतात. पतीच्या पायाचं स्मरण केलं आणि म्हणते, हे पतिदेवा, मी हातात घेतलेलं जल हे तुमच्या पायाचं तीर्थ समजून मी यांच्यावर सिंचन करते. यांचे लहान लहान बालक होत.
घेतला आणि शिंपडता बरोबर ते एवढाले नुकतेच जन्माला आलेले बाळासारखे त्या चटईवर त्या आसनावर पडले आणि एकमेकांकडे पाहून म्हणायला लागले, घे ना बाबू. आता आता काय कथा आहे. अनुसयेनं पाहिलं, अत्यंत लहान लहान बालकं पाहता बरोबर त्या मातेच्या स्तनाग्रातून दूधधारा स्रवायला सुरुवात झालेली आहे. जगाचा नियंता असलेला प्रभुपाद परमात्मा भगवान विष्णू परमात्म्याला त्या पदराच्या आड केला आणि दूध पाजते महाराज विवस्त्र होऊन. भगवान देवाचा देव महादेव ते मातेचं दूध पान करतो, स्तनपान करून आलेले. ब्रह्माच्या ठिकाणी स्तनपान करून आले जगन्नियाता. त्यांना तिघांना पाळण्यात टाकले आणि अंगाईने गाऊन आलेली, बाळा जो जो रे कुलभूषणा अत्रीच्या नंदना, बाळा जो जो रे. अंगाई गाऊन आलेली, पाळणा गाऊन आलेली सीताचं. तेवढ्यामध्ये आत्रेय ऋषी आले. आत्रेय ऋषीनं पाळण्यात पाहता बरोबर आत्रेय ऋषी अंतर्यामी, एकेका डोळ्यात 4-4 अश्रुधारा. महाराज माझ्या अंगात देव आले तिथे. पण भगवंताने लगेच तोंडावर बोट ठेवलं, हो आत्री टाकली मोठ 1.25 लाखाची, तेरी बिचू मेरी बिचू बोलू. आत्रीला समजलं. 6 महिन्याची बालकं त्यांचं नाव ठेवलेलं होतं महाराज. हो, भगवान विष्णूचं नाव ठेवलं होतं दत्त, महादेवाचं दुर्वास आणि ब्रह्मदेवाचं चंद्रमा. तिघांचे नाव ठेवले होते. लहानचे मोठे होऊन राहिले, 6 महिन्याचे झाले. आता या तिघींना करमत नव्हतं. त्या एकमेकांना जाऊन विचारायचे, आमचे हे आलेत का, तुमचे हे आलेत का. तेवढ्यात नारद पुन्हा आले. नारदा कुठे गेलेत आमचे पतिदेव, केव्हा येते परत. नारद म्हणायला लागले, सध्या तर मृत्यू लोकात गेलेले आहेत, पण परत यायला त्यांना अजून 99.5 99 वर्ष लागणार आहे. का बरं. मृत्यू लोकाचं आयुष्य 100 वर्षाचं आहे. तुमचे पती आता 6 महिन्याचे आहे. नारदा काहीतरी पर्याय सांगा, मला करमत नाही रे. पर्याय एकच आहे, सतीची माफी मागणे, क्षमा याचना करणे, पदर पसरणे आणि भिक्षा मागून तुमचे पती परत आणणे. आम्ही तयार आहे, आम्ही तयार आहे नारदा, आम्हाला घेऊन चल. नारदाने तिथे नेलं. जशा या दारात उभ्या राहिल्या, पाळण्यात झोपलेले पहिल्या नंबरला महादेव मध्यभागी होते भगवान विष्णू आणि पलीकडून होते ब्रह्मदेव. महादेवानं त्या पाळण्याच्या दोऱ्याच्या फटीतून पाहिलं आणि म्हणायला लागले, पालती पडा रे भाऊ, आपल्या भावाने आल्या. तिघे उकडी पडली, पालती पडली. तेवढ्यामध्ये तिघे आत आले, साष्टांग नमस्कार केलेला आहे सती मातेला, अनुसया मातेला. बसायला आसनं दिलेत, बसवलेत. कसे आला का, आमचे पती आम्हाला परत दे, आम्ही पदर पसरतो, तू सर्वात श्रेष्ठ पतिव्रता आहे, आमचे पती आम्हाला परत दे. तिला कळलं म्हणे आपापले पती ओळखून घ्या. लक्ष्मी चंचल काही गरज होती का, उठली तर म्हणे मी लगेच पदर गिदर बसून तयार, माझे पती मी घेते. तेवढ्यात नारद म्हणायला लागले, आई साहेब गडबड करू नका. बाजूला बाहेर येतो. नारदाला बाजूला गेलो. लक्ष्मी माता चंचल गेली त्या पाण्याजवळ. पहिल्या नंबरला निळ पोरग पाहिलं, हे आपलंच आहे. घेतलं, उचललं, वर फेकलं, झेललं. कडेवर घेणार. तेवढ्यात नारद म्हणायला लागला, आई साहेब इट इज अ रॉंग नंबर. ते महादेव आहेत. दिलं पाण्यात आपलं. मुलगा न घेता किंवा पती न घेता परत आलेली लक्ष्मी दोघी जणी सावध झाल्या म्हणायला लागले, हे आपल्या बस सर्व नाही. मातेला मागणी केली. तेवढ्यात अत्रि ऋषी आलेले होते. अत्रि ऋषीच्या प्रत्यक्ष पायाचं तीर्थ घेतलं आणि त्या तिन्ही बालकांना शिंपडता बरोबर मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेचा दिवस, संध्याकाळची वेळ, तिघही रूप प्रगट झालेले. त्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि महेश. मात्र दुर्वास ऋषी म्हणायला लागले, म्हणजे ब्रह्मा म्हणायला लागले की मला आहे ना, मला भगवान शिव म्हणायला लागले, मला आहे ना, मला तप साधना करायचं, जायचंय, मला अनुमती द्या. अनुसया मातेने सांगितलं की दुर्वासा तुझ्याशिवाय मला करणार नाही, कसं काय जाणार तू. म्हणून त्यांनी स्वतःच स्वयंतेज भगवान विष्णू मध्ये प्रविष्ट केलं आणि जीवदशीनं, जीवरूपानं दुर्वास म्हणून ते वनांतरामध्ये गेले.
चंद्रलोकामध्ये चंद्रमा म्हणून ब्रह्मदेव चालले गेले, त्यांनी सुद्धा स्वतःचं स्वरूप त्यामध्ये स्वतःचं तेज भगवान विष्णूमध्ये प्रविष्ट केलं. आणि त्या संध्याकाळच्या वेळेला भगवान विष्णूंनी दत्त स्वरूप त्या ठिकाणी दाखवलं रे. 3 शिरे 7 तया माझे दंडवत, काकी झोळी पुढे श्रान नित्य जान्हवीचे स्नान. अत्यंत सुंदर स्वरूप. सर्वांनी जय जयकार केला. गुरुदेव दत्त भगवान की